रश्शीवाली केले. पाटबंधारे प्रकल्प दिसतंय हे नाव आहे काय? हा. बघा घरी आल्यानंतर हा असा यांचा नखरा असतो. आता हे परवाला सगळं कुरिअर होऊन जाईल. तर कुरिअर चार्जमुळे त्यांनी माझी मेहनत करून जर का 4 पैसे जर का मला नाही मिळाले, लहान व्यवसायामध्ये काहीच आपला फायदा होत नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी लवकर उठून आता इथे बागेमध्ये माझं काम चालू होतं. काम म्हणजे बागेतली फुलं काढण्याचं काम चालू होतं. घरातली झाडलोट वगैरे करून घेतली होती. आज जरा लवकरच उठले होते कारण आज ना आम्हाला जायचं होतं बाहेर, म्हणजे मला आणि कुणालच्या बाबांना. तर थोडंसं मी आज आहे ना, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो छोटासा व्यवसाय आहे, मसाले व्यवसाय बघा आपण सुरू केला ह्यावर्षी, त्याच्याबद्दल पण बोलणार आहे. अजून पण मला म्हणजे मेसेज आणि कॉल येतात मसाल्यासाठी. मसाले सध्या आपले बंद आहेत, पण थालीपीठ भाजणी, कोंबडी वड्याचं पीठ आणि कुळीत पीठ, नाचणी पीठ हे सगळं सध्या चालू आहे आपण केलेलं. आणि पावसाळा संपला की पुन्हा आपले मसाले विक्री की नाही सुरू होणार आहे. तर कुरिअर चार्जबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. एक अनुभव तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे आणि एक 2-4 गोष्टी आहेत त्या आपण तुमच्याशी आज बोलणार आहे मी पण त्या व्हिडिओच्या शेवटी. तर ब्लॉग की नाही पूर्ण बघा. तर इथे आता मी फुलं वगैरे काढून घेतली. त्याच्यानंतर मला घरातलं नाश्ता जेवण सगळं करायचं होतं. म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल की सगळी तयारी करूनच मग बाहेर पडावं लागतं. आपले भाग्या शरू आहेत, कुणालचं ऑफिस वगैरे असतं ना, तर त्याच पद्धतीने सगळं टाईम टेबल मी अरेंज करते आणि मगच घराच्या बाहेर पडते. गुरं आल्या शेरू, शांत बस. गुरं आहेत गुरं, लाल्या काल्या. चुपचाप बस. तुझे वर बस चाल. कोण नाही बसावर. लालू आहे, लालू. लाल्या आहे, लाल्या. लाल्या आणि काल्या, लाल्या आणि काल्या. तू आलास ना फिरून, त्यांना नको फिरायला. जा वर बसा. गेला गेला तो. चला इथे बघा आता जेवण करून झालंय. इथे भात, ह्याच्यामध्ये भाजी केली काळ्या वाटण्याची, अजून कुकर खोलला नाही आहे, आणि मिक्स पिठाच्या भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत. 1 मिनटं मी जरा खोलते, म्हणजे काय तर जेवणाचं सगळं काम झालेलं आहे. गरम आहे. बघा भाजी काळ्या वाटण्याची, थोडीशी रश्शीवाली केले. कडधान्यामध्ये रस्सा वगैरे खायला पण चांगलं वाटतं. जरा झाकून ठेवते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता झाली सगळी तयारी. आम्ही आता निघतो आहे घरातनं. कुणालच्या बाई येत आहेत, जरा तयार होत आहेत ते. घरातलं काम जेवढं शक्य झालं तेवढं आटपलं, बाकीचं आहे थोडंसं बाकी, ते म्हटलं आल्यानंतर करीन. तर खूप महत्त्वाचे काम आहेत 2-3, त्याच्यामुळे जातो आहे. आणि आज पाऊस पण नाही आहे ना, म्हणजे पाऊस आहे पण थोडासा कमी आहे पाऊस नेहमीपेक्षा, त्याच्यामुळे म्हटलं आज गेलेलं बरं. आणि म्हणूनच मग सगळी तयारी केली. आता निघतो थोड्या वेळाने. आता एक 5-10 मिनटं जरा बसते. 5-10 मिनटं कसले, कुणाला जेव्हा येतात तोपर्यंत जरा बसते. सकाळपासून खूप धावपळ झाली. म्हणजे कुठे जायचं असलं ना की सगळं, म्हणजे घरात सगळं आटपल्याशिवाय काय बाहेर पडता येत नाही. परत वाग्याशिरू पण असतात ना, कुणालचं आहे, मग सगळ्यांचं व्यवस्थित सगळं अरेंज करून मगच मी घराच्या बाहेर पडते. आज माझं ऑर्डरचं पण होतं, म्हणजे काल सगळं भाजून ठेवलं होतं आणि आज सकाळी उठल्या पहिला चक्की लावून घेतली आणि ते पॅकिंग वगैरे ते त्याला संध्याकाळी आल्यानंतर पॅकिंग करायचं आहे आणि मग उद्याला ते कुरिअर की नाही होऊन जाईल. बघू आता किती वेळ जातो आहे यायला काय माहीत नाही आहे, पण साधारण मला तरी असं वाटतं की 1.5-2 वाजेच्या आत घरामध्ये यायचं आहे. आत्ता वाजलेत किती, 11:30 झाले. म्हणजे 10-10:30 आम्ही निघणार होतो, पण नाही शक्य होत. आपण असं म्हणतो की वेळेत निघूया, पण थोडंसं मागं पुढं होतोच. बाटली ठेवली पाण्याची, पाण्याची बाटली. तर घरातून निघालो आम्ही साधारण 11:30 11:45 वाजले. त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई करतच आम्ही निघालो. आमची जी काही कामं होती, महत्त्वाची कामं होती, 2-3 कामं आमची केली आणि त्याच्यानंतर मग लगेच आम्ही घरी यायला निघालो. आता हा समोरचा परिसर बघा तुम्हाला दिसतोय ना, तर आमच्या इकडे डॅम बघा बांधलेला आहे ना, तो हा परिसर आहे. तुम्हाला मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगते की डॅमचा हा जो डॅम आहे. तर
चला घरी. चला घरी, गाडी आली. चल इकडे. तो तिकडे वाघ्या बोंबटतोय. आत्ताच बघा घरी आलो. कुणाला आलाय जेवायला. कुणाची चप्पल दिसते. हा आली 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 आली. हा चल चल शेरू चल चल चल. हा जीव खातोय माझा शेरू. हा बघा उड्या मारतो नुसतं अंगावर हैराण करतात बाहेर गेल्यानंतर. हा बस बस बस. चला घरात चला घरात चला घरात चला चला घरात. किती आनंद बघा झालाय त्याला. चल वाघे खाडू चल. चल खाऊ आणलाय चल त्याचे चल. चल खाऊ आणलाय चल. हा चल चल. हा हा पाणी कोणी सांडलं. हे बघा कसं सगळं हे करून ठेवलंय बघा. हा आली 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 बेटा आली. दादा आहे ना घरी. दादा जेवतोय आमचा. कुणाने दोघं जेवले. हां हां चला जेवायचं आता चला चला. हा बसा बस 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 बस. मला पहिला हे करू द्यायचा. हातपाय धुते मी. पाय अडकलं का. पाय अडकलं. इकडे 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 इकडे. हा ये या या या. आली ना लगेच. बघा घरी आल्यानंतर हा असा यांचा नखरा असतो. एक दिवस पण पुढे जायचं नाही बाहेर. यांचं सुरू होत होतं. ये या वर व्हायचं. वर बस वर बस. पाणी कोणी सांडलं. हे पाणी कोणी सांडलं प्यायचं. चला बसा चला चला जेवायचं चला चला जेवायचं चला. पाणी सांडलं तर पुसते पहिला. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. मस्त असं संध्याकाळचं वातावरण बघा. वाघ्या शेरू आपले ना राऊंड मारायला गेलेत कुणालच्या बाबांच्या सोबत. आता येतील ते. छान वाटतं ना संध्याकाळचं. पाऊस पण छान असा पडून गेला दुपारच्या नंतर. झोप काढून उठले. चेहरा बघा माझा दिसतोय ना झोपेतून उठल्यासारखा. किचन वगैरे आवरलं आता. दुपारी येईपर्यंत थोडंसं जरा उशीरच झाला होता. म्हणजे 2:30 वाजून गेले घरी येईपर्यंत. आणि मग आल्यानंतर थोडं थकल्यासारखं झालं होतं. त्याच्यामुळे मग थोडंफार आवरलं आणि झोपून गेले मग. आणि आत्ता थोडंसं किचन होतं आवरायचं ते आवरलं. आता मला ऑर्डरचं पॅकिंग करायचं आहे. म्हणजे सकाळी पिठं ना म्हणजे थालीपीठ भाजणीचं पीठ वगैरे आहे ना ते दळून ठेवलेलं आहे. वड्याचं पीठ वगैरे ते आता पॅकिंग करायचं आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आज संध्याकाळच्या जेवणामध्ये शॉर्टकटमध्ये म्हणजे येते वेळी की नाही ब्रेड आणलेला आहे तर सँडविच बनवायचं आहे. आणि एक छोटं मोठं वस्तू पण आणलं म्हणजे कोथिंबीर वगैरे आणलेली आहे. कोथिंबीर मला ना खूप स्वस्त मिळाली. 2 जुड्या घेतल्यात अशा मोठ्या मोठ्या कोथिंबिरी. 20 रुपयाला एक जुडी पडली. त्यांनी मला असं वाटतं का तरी 30 रुपयाला 2 जुड्या दिल्या. चटणी वगैरे बनवायची म्हणजे सँडविचची चटणी ना मी बनवून ठेवते पण संपले. आता आणलेली आहे तर पटकन म्हटलं नंतरला बनवून घेईल. त्याच्या आधी ना पॅकिंग करूया आणि त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी. आता जरा इथे पहिला बसते थोडा वेळ. जरा संध्याकाळच्या वेळेस इथं बसलं ना की बरं वाटतं. जरा पक्ष्यांचा आवाज वगैरे शांत वातावरण असतं ना खूप छान वाटतं असं. म्हणजे बाहेर बसायला पाहिजे. आता पाऊस असतो त्याच्यामुळे काय बाहेर बसता येत नाही. पण जेव्हा पण पाऊस नसतो ना त्यावेळेस आम्ही ना तिथे बसतो. आडा आहे ना आपला तो डांबरी बघा रस्ता दिसतो ना तिथे खुर्ची टाकून बसतो आरामात. छान वाटतं पण मस्त वाटतं. आले आले चंगू मंगू आले. चला बस झाला राऊंड. लांब गेलात काय. चला वाघ्या काय अजून पोट नाही भरलं दोघांचं फिरून. वाघ्या बघ वाघ्या येतोय वाटतं. शेरू येतो घरात. कसला वाज घेतात वरती. चला इकडे या. बघा शेरू नवीन नवीन दिसतं ना सगळा वाज घेत बसतो तो. कोणाचं घर आहे काय आहे. शेरू ये ये बस इथे. चला हे बघा त्यांचं अंथरूण दोघांचं इथे वाघ्या शेरूचं. त्यांना तेच लागतं ना. ही बाई काल धुतलेली चादर ओली होती त्याच्यामुळे मग अशी आली ना इथे टाकले सुकत. कपडे आपले इथे सुकतात. बरं पडतं इथे सुकवायला. आणि हे त्यांचे ब्लँकेट काल धुवून ठेवले वाघ्या शेरूचे ते आता नेते
त्यांना हेच लागतात झोपायला. हे बघा दूध ठेवलं आता गरम करत. आणि हा ब्रेड आणलेला आता येते वेळी इथे सगळं किचन आवरलेलं, आत्ताच आवरलेलं आहे सगळं. आणि तुम्हाला भाजी दाखवते. भाजी म्हणजे काय, कोथिंबीर, 2 जुड्या कोथिंबीरीच्या मोठ्या मोठ्या. आणि पावसाळ्यामध्ये जरा स्वस्त मिळाले कोथिंबीर, त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. आलं खूप महाग झालं आहे. हे बघा आलं आणलं. आमच्याकडे वाटे मिळतात, 20-20 रुपयाचे वाटे असतात. तर हे 2 वाटे घेतलेले आहेत. आणि माझा विचार चालला आहे थोडंसं आलं ना जमिनीत घालूया. काय झालं शेरू हा ना. बघा दोघं जण गाडी गेली ना तरी मी भुंकायचं सुरू. आणि ते टोमॅटो बघा स्वस्त मिळाले, 20 रुपये किलो होते. तर 2 किलो टोमॅटो घेतले. आधीचे पण होते माझ्याकडे, हे बघा तरी घेतले एक्स्ट्रा. स्वस्त मिळालं का घ्यायचं बस. आणि कोबी आणला एक. तर एवढं सगळं आणलं आहे बाजारातनं. चला ते दूध गरम झालं का पॅकिंगचं करायचं आहे. किचनमध्ये घेते पॅकिंग करायला, इथे म्हणजे लगेच होतं किचनमध्ये. तर आमचं आता इथे पॅकिंग बघा, आपल्या ऑर्डरची तयारी सगळं झालं. आता पॅकिंग करून डबल पॅकिंग चाललेली आहे. भाजणी आणि वड्याचं पीठ. आता हे कुरिअर कधी परवाला होईल ना. उद्या काय बाजारात जाणं होणार नाही. 2 दिवसांनी करणार, कारण आज आमची फेरी झाली ना. आता उद्या लगेच नाही जायला जमणार. आता हे परवाला सगळं कुरिअर होऊन जाईल. आता हे डबल पॅकिंग करायचे, त्याच्यानंतर ह्याला स्टिकर लावायचे की झालं काम. मग थंड झाल्याशिवाय पॅकिंग करता येत नाही ना. सकाळी दळून ठेवलं होतं लवकर आणि आता संध्याकाळच्या वेळेस मग पटकन पॅकिंग करून घेतलं. तर जेवणाचं प्लॅनिंग आमचं कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे सँडविच बनवायचं असं मी ठरवलं होतं. मगाशी बघा तुम्हाला म्हणाली. आता कुणाच्या वेळा म्हणतात की मला काही जास्त जेवायचं नाही आहे. ही बघा कोथिंबीर आणलेली ना मी साफ करायला तर सुरुवात केली. म्हटलं चटणी बनवीन ना. मला पण थोडासा जरा कंटाळा आलेला आहे, त्याच्यामुळे म्हणजे ठीक आहे आता कोथिंबीर साफ करून ठेवते आणि छोटं मोठं काहीतरी बनवते आमच्या दोघांपुरतं. म्हणजे कुणाला मी आता फोन लावलेला, त्याला म्हटलं मॅगी वगैरे चालेल का. तर तो म्हणला हां आई चालेल म्हणून. म्हणजे मॅगी हे प्रकार असतात ना आम्हाला आवडतात दोघांना. आणि ठीक आहे शॉर्टकटमध्ये चालतं, काहीतरी संध्याकाळच्या वेळेस खाल्लेलं चांगलं असतं. आणि ब्रेड आणलेला आहे, तर ब्रेड बटर आणि थोडीशी चटणी आहे आपल्याकडे कालची, त्याच्यामुळे कुणांसाठी माझं होऊन जाईल. वाघेश्वरचं जेवण आहे. सकाळीच मी जास्त करून गेले होते आज. असं कुठं बाहेर गेलं ना की माझ्या हालत ना अशी होऊन जाते. मी थकल्यासारखं होतं मला अगदी, म्हणजे नकोसं वाटतं. त्याच्यामुळे जास्त करून मी बाहेर जायचं टाळते. मी खूपच गरजेचं असेल ना तरच मी बाहेर जाते. आज जाणं खूप गरजेचं होतं आणि त्याच्यामुळेच मी गेले होते, नाहीतर मी सहसा जात नाही घराच्या बाहेर. माझी तब्येत म्हणजे बिघडते, कधी माझी तब्येत पण बिघडून जाते, असं सगळा प्रकार होतो. त्याच्यामुळे जी काही कामं असतील ना ती महत्त्वाची वर कुणाच्या बाबत जातात. पण आज माझं पण गरजेचं होतं जाणं, त्याच्यामुळे मी गेले होते. असं आहे. कुरिअरचं जे आहे ना ते उद्याला पॅकिंग करणार आणि परवाला म्हणजे पार्सल जे आहे ते उद्या ऑर्डरचं पॅकिंग करणार आणि परवाला कुरिअर होऊन जाणार आहे. तुम्हाला ना एक गंमत म्हणजे एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. आज सकाळी मला ऑर्डरसाठी मेसेज आणि फोन आले होते आणि थालीपीठ भाजणी त्यांना हवी होती. आणि त्यांनी विचारलं की ताई किती थालीपीठ भाजणीचं आहे. तर जी काही किंमत आहे ती त्यांना मी सांगितली. आणि मग डिलिव्हरी चार्ज पण बघा असतो ना कुरिअरचा चार्ज. तर कुरिअर चार्जमुळे त्यांनी माझी ऑर्डर कॅन्सल करून टाकली. आता मला त्या गोष्टीचा हसायला येतं आहे. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं ना की हसू का रडू या सगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला मी सांगते कुरिअर चार्ज आमच्या इकडे 100 रुपये कुरिअर चार्ज आहे. आज थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला सांगते. म्हणजे तुम्ही काही पण खरेदी करत ना, अगदी पाव किलो तर देतच नाही आम्ही, कारण पाव किलोमध्ये आपल्याला काहीच प्रॉफिट होत नाही. अर्धा किलो आणि 1 किलो असं मी देते. आणि कधी कधी समजा म्हणजे फक्त अर्धा किलो असेल ना तर कुरिअर चार्ज 100 रुपये होतो. 1 किलो असेल तरी पण 100 रुपये कुरिअर चार्ज आहे. आणि त्याच्यामुळे काय करते मी, कधी पण कोणी मेसेज केला कोणाला अर्धा किलो हवा असेल तर त्यांना सांगते मी तुम्ही म्हणजे 1 किलो घ्या किंवा थोडं जास्त घ्या, म्हणजे कुरिअर चार्ज कमी होईल. कारण अर्धा किलो आणि 1 किलोला तेवढा चार्ज जातो. आणि मी त्यात काही करू शकत नाही, माझ्या हातात नाही आहे. आमच्याकडे कुरिअरवाले एकच आहेत. भले मी पोस्ट ऑफिसचं पण आहे तरी पण त्याचा पण तेवढाच चार्ज आहे. कारण पोस्टामध्ये तरी जास्त होतो चार्ज. ते वजन बॉक्सचं बघा वजन वगैरे असतं ना त्याचा पण चार्ज जास्त होतो. पण हे तरी आहे ना हे प्रायव्हेटवाल्याने, ते तरी ठीक आहे आपल्या ओळखीचे आहेत त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करून ते घेतात ते. त्याच्यामुळे मी काहीच करू शकत नाही. म्हणजे 100 रुपये कुरिअर चार्ज आहे, काही काही लोकांना खूप जास्त वाटतो.
पण माझ्या हातात नाही आहे. आणि आपला बघा व्यवसाय आपला लहान आहे, छोटा आहे, त्याच्यामुळे म्हणजे डिलेवरी चार्ज आहे तो फ्रीमध्ये मी नाही करू शकत. म्हणजे मागच्या वेळेस मला एक दोन ताईने सांगितलं होतं की ताई आम्हाला फ्री डिलेवरी चार्ज म्हणजे द्या म्हणून. पण म्हणजे शक्य होईल ना पुढे जाऊन, जेव्हा माझा बिझनेस आहे छोटासा तो वाढेल त्यानंतर ठीक आहे. पण आता सध्या ते मला शक्य नाही आहे. कारण इतकी मेहनत करून पण का मला 2 पैसे नाही मिळाले, मग माझ्या त्या मेहनतीला काही अर्थच नाही आहे ना. तुम्ही बघताय व्हिडिओच्या माध्यमातून किती मेहनत आहे. म्हणजे चुलीवरती बसून म्हणजे एवढ्या आगीमध्ये ते सगळं भाजायचं वगैरे आणि भरपूर वेळ जातो. गॅसवरती भाजायला म्हटलं ना ती चव बघा येत नाही. आणि माझा म्हणजे माझे विचार तुम्हाला सांगते की चांगल्यात चांगलं तुमच्यापर्यंत पोचावं त्या चवीचं. चुलीवरची भाजण्याची पद्धत आणि गॅसवरची भाजण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि चवीमध्ये खूप फरक पडतो. ते तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना. मसाले बघा जेव्हा तयार केले ते पण चुलीवरती भाजूनच सगळे तयार केले होते. असं नाही आहे की गॅसवरती मिरची भाजले आणि ते मसाले तयार केले, असं नाही. सगळं चुलीवरतीच केलं होतं. आणि जेव्हा आपण चुलीवरती काम करतो तेव्हा खूप त्रास होतो, चटके बसतात, ते भरपूर असे प्रकार आहेत. त्याच्यामुळे मेहनत खूप आहे. आणि जर का इतकी मेहनत करून जर का 4 पैसे जर का मला नाही मिळाले माझ्या गरजेपुरते, तर मग काय त्या मेहनतीला अर्थ पण नाही आहे, असं आहे ना. आणि सगळ्या वस्तूंचे दरसुद्धा सध्या वाढलेले आहेत. म्हणजे जे काही धान्य, डाळी, कडधान्य, तांदूळ वगैरे पण लागतात ना, सगळ्याचे दर आहेत ते वाढलेले आहेत आमच्या इथे. तर तुम्हाला मी सांगते की कशा पद्धतीने मी सगळे ते किंमत लावते. ते साहित्य असतं ना त्याचा दर लावतो मी. धान्य, डाळी जे काय आहे ना त्याचं, परत पॅकिंगचा खर्च आला, परत आता आपल्याला कुरिअर करायला जायचं तर ट्रॅव्हलिंगचा खर्च आला, ते सामान आपण खरेदी करायला जातो तो एक ट्रॅव्हलिंगचा खर्च, प्लस आपली मेहनत असते. तरी मेहनतीचे पैसे मी लावतच नाही, काहीच मी लावत नाही. त्याच्यामुळे कुरिअरचं फ्री करणं मला तरी सध्या तरी मला शक्य नाही आहे. पण जेव्हा असं होईल ना की नाही आता भरपूर आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, त्यावेळेस आपण फ्री चार्जमध्ये देऊ शकतो. एका ताईने मला असं पण सांगितलं होतं की म्हणजे कोणी दुसऱ्या व्यावसायिक आहेत म्हणजे बिझनेस करणाऱ्या आहेत, त्या आम्हाला फ्रीमध्ये देतात. तर त्यांचा बघा बिझनेस मोठा असणार आणि त्यांना ते परवडत असेल. त्याच्यामुळे म्हणजे मोठा बघा व्यवसाय असेल ना, मग त्यांना काय चालून जातं. मग फ्री जरी त्यांनी डिलिव्हर चार्ज केला ना तरी पण त्यांचं चालून जातं, कारण त्यांच्या तेवढ्या ऑर्डर्स असतात आणि त्यांना म्हणजे तेवढा प्रॉफिट त्यांना होतो. पण एवढ्या लहान व्यवसायामध्ये काहीच आपला फायदा होत नाही. म्हणजे बोलतात ना की कष्ट जास्त आणि त्याचं फळ कमी, असा सगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे माझं कसं आहे की चला आपण चालू केलं नाही व्यवसाय तर बंद नाही करायचं, काही ना काही करत राहायचं. आणि आवडतं सगळ्यांना थालीपीठ भाजणी, भरपूर जणांना आवडते. तुम्ही आता बघितलं किती थालीपीठ भाजणी तयार केली, ऑर्डर कशा चालू असतात अधनंमधनं. पण आता कसं सध्या पाऊस आहे त्याच्यामुळे जास्त असं आम्ही करायला मागत नाही, कारण पावसामध्ये बघा पिठा वगैरे म्हणजे खूप म्हणजे जपून सगळं करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे डिलिव्हरी चार्ज फ्री हा प्रकार काही मला जमणार नाही. पण पुढे जाऊन जेव्हा कधी शक्य होईल त्यावेळेस नक्कीच कुरिअरचा चार्ज आहे ना तो मी फ्रीमध्ये करून देईन. आणि तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून वगैरे सांगेनच मी, किंवा पोस्ट करेन यूट्यूबला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. आणि जे काही 4 गोष्टी तुम्हाला व्यवसायाबद्दल सांगितल्या त्याबद्दल कोणी असं राग वगैरे मारू नका. पण जे काय आहे ना ते सगळं तुम्हाला मी सांगितलं की अशी परिस्थिती आहे आणि एवढा खर्च आमचा होतो. तर पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.